नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे LS मराठी. उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आणि सोशल मीडियामध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आले. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात किम यांचा तर काहीच संबंध नाही. तरी सुद्धा या शेटची एवढी चर्चा नेमकी का होतीये, असं नेमकं काय आहे त्यांच्याकडे ज्यामुळं संपूर्ण सोशल मीडिया पागल झाला, त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट. नुकत्याच पार पडलेल्या संसदीय निवडणुकांचे निकाल, दक्षिण कोरियात वाढलेला तणाव आणि अण्वस्त्रांबाबतची त्यांची आक्रमक भूमिका यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या गूढ राष्ट्राकडे वेधलं गेलं आहे. उत्तर कोरियात नुकत्याच पार पडलेल्या संसदीय निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार किम जोंग उन यांच्या सत्ताधारी वर्कर्स पार्टीला 99.93% मतदारांनी पाठिंबा दर्शवला. मात्र यावेळी सर्वात मोठी चर्चा ती उरलेल्या 0.07% मतांची होती. उत्तर कोरियाच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारनं हे मान्य केलं की काही मतदारांनी म्हणजेच सुमारे 0.07% इतक्या सत्ताधारी उमेदवारांच्या विरोधात कुणीतरी मतदान केलं. सोशल मीडियावर या आकड्यावरून मोठी चर्चा रंगली. जागतिक राजकीय विश्लेषकांच्या मते उत्तर कोरिया आता जगाला आपण लोकशाही असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ज्यांनी विरोधात मतदान केलं त्यांचं पुढं काय झालं असेल असा प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारला जातो. मध्य पूर्वेतील इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर किम जोंग उन यांनी घेतलेली भूमिका चर्चेत आहेच. किम यांनी तर अरब राष्ट्रांना उघडपणे आवाहन केलंय की त्यांनी इराणच्या पाठीशी उभं राहावं. जर आज तुम्ही इराणला साथ दिली नाहीत तर भविष्यात तुम्हाला अशाच संकटांचा सामना करावा लागेल. आता असा इशारा किमनं दिलेलाच आहे. या विधानामुळे पाश्चात्य देशांमध्ये खळबळ उडाली आहे. इराणकडे अण्वस्त्र नसल्यामुळेच त्यांच्यावर हल्ले होत असल्याचं किम यांचं मत आहे. यामुळेच उत्तर कोरिया आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमाला अधिक वेग देत आहे. येत्या काळात अधिक घातक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्याचे संकेतही त्यांनी दिले. काही दशकांपासून उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र किम जोंग उन यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली. त्यांनी दक्षिण कोरियाला आपला प्रमुख शत्रू म्हणून घोषित केलं. दोन्ही देशांच्या एकत्रीकरणासाठी बनवलेली सर्व स्मारकं पाडून टाकण्याचे आदेश दिले. आम्हाला आता शांततेच्या चर्चांमध्ये रस नाही. जर दक्षिण कोरियानं आमच्या सीमांचं उल्लंघन केलं तर आम्ही युद्धात मागे हटणार नाही, अशी गर्जना जणू किम यांनी केली. त्यामुळे कोरियन द्वीपकल्पात युद्धाचे धग दाटले. सोशल मीडियावर #WorldWar III यांसारखे ट्रेंडिंगला हॅशटॅग दिसतात. किम जोंग उन यांच्यासोबतच त्यांची बहीण किम यो जोंग यांचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा. अमेरिकेनं संवादासाठी पाठवलेला प्रस्ताव त्यांनी अत्यंत कडक शब्दात फेटाळून लावला. अमेरिका केवळ वेडकाळूपणा करत आहे. आम्ही आमचे लष्करी सामर्थ्य आणि उपग्रह क्षमता वाढवणं अजिबात थांबवणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. किम यो जोंग यांच्या या विधानांमुळे उत्तर कोरियाची परराष्ट्र धोरणं अधिक आक्रमक झाल्याचं दिसून येतं. उत्तर कोरियातील अंतर्गत परिस्थिती नेहमीच जगापासून लपवून ठेवली जाते. मात्र नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार देशात पाश्चात्य संस्कृती रोखण्यासाठी अत्यंत कडक कायदे लागू करण्यात आले. दक्षिण कोरियन स्टाईलचे कपडे किंवा हेअरस्टाईल ठेवणाऱ्या तरुणांना तर थेट लेबर कॅम्पमध्ये पाठवले जाते. सामान्य नागरिकांना जागतिक इंटरनेट वापरण्याची परवानगी नाही. त्यांना केवळ सरकार नियंत्रित क्वांगम्योंग हे नेटवर्क वापरता येतं. एवढंच नव्हे तर साधं संभाषणात दाक्षिणात्य शब्दांचा वापर केल्यास तुरुंगवासाची शिक्षा देखील दिली जाते. एकीकडं जग किम जोंग उन यांच्या अण्वस्त्रांमुळे चिंतित असताना दुसरीकडे सोशल मीडियावर त्यांच्या जीवनशैलीवर आणि विचित्र नियमांवरून अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. किम जोंग उन यांचं वजन कमी होणं किंवा त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांतील फोटो हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. मात्र तज्ज्ञांच्या मते याकडे केवळ विनोद म्हणून पाहणं धोक्याचं ठरू शकतं, कारण उत्तर कोरियाचे लष्करी तंत्रज्ञान वेगानं प्रगत होत आहे. किम जोंग उन यांची वाढती महत्वाकांक्षा आणि अण्वस्त्रांचा अभ्यास यामुळे आशिया खंडातील शांतता धोक्यात आली. रशिया आणि चीनशी वाढलेली जवळीक उत्तर कोरियाला अधिक धाडसी बनवत आहे. येत्या काळात किम जोंग उन कोणते नवीन पाऊल उचलतो याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागू आहे. तुम्ही मात्र पाहत राहा LS मराठी. सत्याच्या बातम्या सर्वांच्या सर्वांचा.